नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. भेशी सुरू केली आणि जवळपास 3 कोटी खिशात. दाम्पत्याचा कारनामा पाहून पोलिसही चक्रावले. सोलापुरातून एका दाम्पत्याचा कारनामा समोर आलाय. हे पती पत्नी एकत्रितपणे लोकांची लूट करत होते. त्यांनी आतापर्यंत कोट्यावधींची फसवणूक केली. गेल्या वर्षभरापासून ते दोघेही फरार होते. अखेर त्यांना तमिळनाडूतून अटक करण्यात आली. सोलापुरात भेशीच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या पती पत्नी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. भेशीच्या माध्यमातून नागरिकांना कोटींची फसवणूक केल्याचं पतीविरोधात तक्रार करण्यात आली. दोघेही गेल्या वर्षभरापासून फरार होते. आंध्र प्रदेश इथं गेल्या वर्षभरापासून लपून बसले होते. त्यांना 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. श्री ओम साई फायनान्सचा मालक रमेश अंबादास चिप्पा आणि पत्नी सुजाता रमेश चिप्पा यांनी 2020 ते 24 दरम्यान भेशी चालवून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. श्री ओम साईनाथच्या माध्यमातून जवळपास 131 ठेवीदारांकडून 2,69,19,000 रुपयांची आमिष दाखवून ठेवी ठेवल्या होत्या. या पती पत्नीनं फायनान्समध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवलं होतं. मात्र त्यानंतर पैसे मिळत नसल्यानं फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर शिवाजी लक्ष्मण पवार यांच्यासह 131 जणांनी जेल रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणी जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.